आज पाहायला मिळते. खेळाडूंना लवकरच विनंती आहे. KTR BL ची PL ची सुद्धा स्पर्धा येते. थोड्याच दिवसामध्ये आयोजन कमिटीच्या माध्यमातून लिंक सुद्धा ग्रुपवरती टाकल्या जातील. आपलं रजिस्ट्रेशन आपण लगेच करून घ्यायचं, कारण चला आपण मॅच क्रमांक दुसरा आपण सुरुवात करत आहोत. जळगाव विरुद्ध येवती 11 या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला मॅच पाहायला माहिती आहे. एका बाजूला पाहायला गेलं तर सन्माननीय आदरणीय दीपक दलाल लोखंडे साहेबांचा हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर जळगाव 11 हा संघ खरं तर क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळेल. स्वप्नील पवळे, प्रशांत गोडशे संघाची A1 जोडी इन ॲक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि समोर जर पाहायला गेलं तर युवती संघाच्या माध्यमातून आज अध्यक्ष आज बॅटिंगसाठी आपल्याला रबर बॉल क्रिकेट अंगामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. आज अध्यक्ष साहेब सुद्धा म्हणत असतील आतापर्यंत मैदानाच्या बाहेरचे सूत्र मी हलवलेत, आज मैदानाच्या आतमध्ये मी सूत्र हलवणार आहोत. आणि आज मैदानाच्या आतमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. अनेक वेळा तुम्ही अध्यक्ष साहेबांना मैदानावरती स्टेजवरती पाहिलं असेल, पण आज प्रोफेशनल क्रिकेटर ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला क्रिकेट खेळतात त्या पद्धतीने अगदी ड्रेसिंग सेन्स आपल्याला अध्यक्ष साहेबांचा नक्कीच पाहायला मिळाला. आणि ओपनिंगसाठी बॅटिंग करण्यासाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल स्वप्नील पवळे तो महेश, थोडा खरा बॉल, लाईन आणि लेन थोडीशी खराब पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचा कॉल पंचांच्या माध्यमातून +1 टोटल 2 धाबा धावफलकावरती. पहिलाच बॉल थोडीशी लाईन खराब राहिली. आउटसाइड द लेग स्टंप बॉल हाताला स्वप्नील पवळेच्या माध्यमातून टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम या खेळाडूने गाजवला. आणि रबर बॉल क्रिकेट हंगामध्ये पुन्हा एकदा सज्ज आपल्याला येळगाव टीम पाहायला मिळते. पुन्हा एकदा पंच दंडित करतात. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल आपल्याला स्वप्नील पवळेच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. थोडीशी लाईन आणि लेंथ आपल्याला थोडीशी खराब पाहायला मिळाली. बॉलवरचा कंट्रोल आतापर्यंत पाहायला मिळालेला नाहीये. चांगला बॉल, बॅटची कट आणि त्यानंतर गोशंकी क्षेत्र. एकच धाव मिळतीये, अगदी बॅटची टॉपेश लागली, त्यानंतर गोशंकी क्षेत्र निवडलं गेलं. एका धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. टोटल धावसंख्या धावफलकावरती असेल ती म्हणजेच 4 धावा पाहायला मिळतात. 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक किंवा क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. आणि त्यानंतर यस्टाकडे लगेच बॉल फेकला. खरं तर प्रेझेन्स ऑफ माइंड खूप खेळाडूचं चांगलं होतं. बॉल आपल्या हातामध्ये आला, त्याने हातामध्ये ठेवला नाही, लगेच बॉलला अगदी सिंगल अटेम्प्टमध्ये सर्व काही गोष्टी पाहायला मला. पिकअप गॅदरिंग अँड थ्रू सिंगल अटेम्प्टमध्ये आणि त्याने कॅच बॉल लगेच फेकला. अगदी पाहायला गेलं तर फिंगर रोल केले गेलेत. इथे पाहायला गेलं तर दुसऱ्या धाब्याचा कॉल पाहायला मिळतो. थोडंसं कॉलिंग खराब आहे दोघांमध्ये, समन्वय नाही. आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर एकच धाव मिळते. एका धाब्याने धावफलक पुढे, टोटल 6 धाबा धावफलकावरती. चांगला बॉल, हेलिकॉप्टर सीमारेषेच्या आतमध्ये लँड होत असताना पाहायला मिळालाय. अगदी गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतो 4 धाब्यांसाठी. आला हा चौकार. जय बजरंग चषक 2025 या स्पर्धेतील पहिला चौकार खरं या खेळाडूच्या नावे आपल्याला पाहायला मिळतोय. विनोद, पहिला षटकार रोहित पाटीलच्या नावे पाहिला. पहिली विकेट आपण पाहायला गेलं तर गोलंदाज शिवमच्या नावे आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर पाहायला गेलं तर पहिला चौकार विनोदच्या खात्यामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाला. पहिला कॅचचा विचार केला तर प्रशांत गोडशेच्या नावे या स्पर्धेमध्ये राहिलाय.
आणि आता इथे पहिला चौकार विनोदच्या बॅटमधून आपण पाहतोय. फटका चांगला आहे, फटका मिस टाइम स्ट्रोक. घोषांकी क्षेत्र निवडलं जाईल आणि एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे. टोटल धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 11 धाबा. जवळपास पहिलं षटक अगदी समाप्तीच्या 11 धाबा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 11 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेत. पहिलं षटक स्वप्नीलच्या माध्यमातून चांगलं हाताळलं. जरूर 2 व्हाईट बॉल हाताळले, त्यानंतर कमबॅक केला. आणि रबर बॉल क्रिकेट म्हणलं की थोडासा पाऊस असणं खूप महत्वाचं राहतं, कारण गोलंदाजासाठी पाऊस नसेल तर थोडीशी धोक्याची घंटा पाहायला मिळू शकते. आता इथे पाहिलं गेलं तर येळगाव संघासाठी प्रशांत ने खरं कॅप्टन प्रशांत गोडशेने गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये नितीन. नेहमीच आपण नितीन यांना गोलंदाजी करताना येळगाव टीमच्या माध्यमातून पाहत आलोय. आणि आता या मॅचमध्ये सुद्धा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. मॅन्डेटरी पॉवर प्ले नाही आहे ते पाहायला गेलं तर. फटका चांगला आहे, ते लवकर पीक केलं होतं आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर एकच धाव मिळतीये. अगदी पाहायला गेलं तर एक इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सागर पाटील साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. लवकर पिक केलं होतं. लेग स्पिन पद्धतीचा बॉल, लेग कटर पद्धतीचा बॉल होता, त्याच्यावरती नजर ठेवली, बॉल लगेच दिशा दिली. पण दिशा जर पाहायला गेलं तर गोशंकित क्षेत्र आपल्याला पाहायला मिळते. त्या गोशंकित क्षेत्रामध्ये एकच धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे. टोटल 12 या धावसंख्येवरती पहिल्याच बॉलवरती सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळाली. आणि येळगाव संघ खरं तर प्रशांत गोडसेची बॅटिंग, स्वप्नील पवळेची बॅटिंग, गोलंदाजी नेहमीच विजयाचं समीकरण ठरलं. स्वप्नीलच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी जरूर केली, 11 धाबा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये नितीनने पहिल्याच बॉलवरती सिंगल धाव इथे खर्च केली आहे. पुन्हा एकदा पहा, अगदी पाहायला तर रनअप 6 ते 7 पावलांचा रनअप, त्यानंतर गोलंदाजीमध्ये शेवटच्या क्षणी केला जाणारा बदल इथे यशस्वी ठरत असताना आपल्याला नितीनच्या माध्यमातून पाहायला मिळतो. हो पूल करण्याचा प्रयत्न, बॅटची टॉपेज, त्यानंतर शरीरावरती लागलेला बॉल, अगदी विकेटच्या शेजारी बॉल आदळला, तिथे एकच धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे. टोटल 13 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी नितीनच्या माध्यमातून पाहायला मिळते. जखडून ठेवले दोन्ही फलंदाजाला. आज महत्वपूर्ण खेळाडू खरं तर यवती 11 संघाच्या माध्यमातून अनुपस्थित दिसत आहेत, त्यामुळे आज महत्वाच्या स्थानी जर पाहायला गेलं तर विनोद आणि सागर दादा हे खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतं. चांगला स्ट्रोक, समोरचा बॉल लवकर पिक केला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय का? स्वप्नील बॉलच्या खाली, दोघांमध्ये कॉलिंग खराब आहे. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षकाने चांगलं जजमेंट पाहायला मिळालं, चांगला कॅच पाहायला मिळाला. भरपूर बॉल उंच होता, बॉल पर्यंत पोहोचले. स्वप्नीलचं कॉलिंग थोडंसं खराब होतं. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षकाने स्वतःला सावरलं आणि अप्रतिम कॅच पकडला आणि फलंदाज विनोद बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आज शुभम शेवाडे आज अनुपस्थित दिसतोय. खरं तर यवती 11 संघाचा अंडर रेसेल म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतोय, हार्ड हिटर बॅटर आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. संत बाळमुंबा वॉरियर्स कराड या संघाच्या माध्यमातून नेहमीच आपण पाठीमागल्या 2 आठवड्यामध्ये पाहिलं गेलं तर सातत्याने तो खेळाडूला खेळत असताना आपण पाहत होतो. आज खरं तर गावाच्या नावासाठी आज शुभम अनुपस्थित दिसतोय. जरूर महत्वाचे कामं असतील त्यामुळे आज अनुपस्थित दिसतोय, पण आज महत्वाच्या मॅचमध्ये आज शुभमची अनुपस्थिती किती महत्वाची होती हे आज खरं तर मैदानाच्या आतमध्ये धावफलक पाहिल्यानंतर प्रत्येकाला आठवत असेल. 14 धाबा धावफलकावरती आहेत, एक गडी बाद झालाय. आता सौरभ सोरटे बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळेल. लेदर क्रिकेटचा भरपूर अनुभव आणि त्या अनुभवाचा फायदा इथे सौरभ सोरटेने दाखवला. एकच धाव मिळेल. शॉट अगदी पाहिलं गेलं तर पुलचा पॉवरफुल स्ट्रोक होता. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर घोषांकित क्षेत्र निवडलं गेलं, लवकर पिक केलं. लेदर क्रिकेटचा जो अनुभव असतो तो याने ते दाखवला. पहिल्याच बॉलवरती तयार होते. स्टान्स पाहायला गेलं तर लेदर क्रिकेटचा ज्या पद्धतीने स्टान्स पाहतो त्या पद्धतीने हा स्टान्स पाहिला आणि त्यानंतर बॉल लवकर पिक केलं. बॉलला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये पाठवलं होतं. एकच धाव मिळते समोरच्या दिशेला. हो 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 काय स्ट्रोक आहे. समोरचा बॉल, त्याच्यावरती फटका प्रतिम आणि बॉलने डिस्टन्स भरपूर पाहायला मिळालाय. 6 धाब्यांसाठी आलाय सौरभ सोरटेच्या बॅटमधून हा
दर्जेदार षटकार. 21 धाबा धावफलकावरती. काय बॅटिंग केली आहे, काय स्ट्रोक खेळला. अगदी रिप्ले टेलिकास्ट मध्ये जर पाहिलं ना तर 21 धाबा धावफलकावरती पाहायला मिळालेत. समोरचा बॉल लवकर पिक केलाय, बॉलला दिशा दिली आहे परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि त्यानंतर बॉलने दिशा पाठ लॉंग ऑफच्या डोक्यावरून आपल्याला बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला 6 धाब्यांसाठी. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 21 धाबा धावफलकावरती पाहायला मिळालेत. चांगलं चाललेलं षटक थोडंसं महागडं ठरलं शेवटच्या षटकारानंतर. 21 धाबा धावफलकावरती 10.50च्या गतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाला. शेवटचे महत्वपूर्ण 6 बॉल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय रोहित आपल्याला पाहायला मिळेल येळगाव टीमच्या माध्यमातून. एकवीस धाबा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. रोहित गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पहा, बाहेरच्या बॉलला छेडछाडी करण्याचा प्रयत्न होता. एकच धाव मिळते बॅटची आतली कड. त्यानंतर लॉंग स्टॉप रिजन मध्ये गोशंकित क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळेल. 21 धाबा 22 धाबा धावफलकावरती पहिल्याच बॉलवरती सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळाली. इथे पाहायला गेलं तर 15 ते 20 धाबा युवती 11 संघाला मैदानामध्ये धावफलकावरती ऍड कराव्या लागतील. एक गुड फायटिंग टोटल जर मैदानाच्या आतमध्ये बनवायची असेल तर 40-45 धाबा या मैदानावरती डिपेंड होऊ शकतात. 30-35 धाबा सुद्धा डिपेंड होऊ शकतात. पण त्या धाटणीची त्या ताकदीची गोलंदाजी तुमच्याकडे असणं करता महत्वाचं ठरू शकतं. इथे 22 धाबा धावफलकावरती आहेत. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. पुण्याचा गोलंदाज सज्ज आहेत. फटका मिस टाइम स्ट्रोक. नो मान्स लँड मध्ये बॉल आढळेल. दुसऱ्या धाब्याचा कॉल. दुसरी धाव कंप्लीट होईल का? यस, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होतीये का? जरूर पाहायला मिळालं. तिसऱ्या धावेचा कॉल आणि तिसरी धाव कंप्लीट होतीये. यस, पाहू शकता इथे फिटनेस खूप महत्वाचा. 3 धाबा धावून कंप्लीट केलेले आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. एखादी स्पर्धा यशस्वीरित्या पार करायची असेल तर सागरदादा महिना 2-2 महिने धावत असतात आणि संघाच्या खात्यामध्ये धाबा ऍड करायचे असतील तर सागरदादांना माहिती आहे आपल्याला धावावं लागेल. आणि धावत असताना मैदानाच्या आतमध्ये 3 धाबा कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. टोटल 25 धावा धावफलकावरती शिवम स्ट्रायकर एंडला सौरभ स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल, ज्याच्या बॅटमधून एक षटकार पाहिलाय. 7 धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा पहा, इथे ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, हलक्या हाताने स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. एसटी रक्षकाने चांगला बॉल पकडला. अगदी संधी होती जरूर, पण थोडीशी अवघड संधी होती. त्याने बॉल पकडलाय. संघासाठी वाचवली गेली 1 धाव. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा. पुन्हा एकदा पूल केलाय. पॉवरफुल स्ट्रोक आहे. धावा किती मिळतील पाहावं लागेल. धावा मिळतील त्या म्हणजे एकच धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 26 या धावांवरती. फटका अप्रतिम आहे. फटक्यामध्ये ताकद अप्रतिम होती, पण पाहायला गेलं तर एकच धाव मिळते आपल्याला या बॉलवरती. टोटल धावा आपल्याला पाहायला मिळतात 26. फटक्यावरती जितका फटका चांगला होता तितका धावा मिळालेला नाही यात. पुन्हा एकदा पहा, तोच फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एकच धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे. जास्त धावा जोडल्या गेलेल्या नाहीयेत युवती 11 संघाच्या माध्यमातून. इथे पाहायला गेलं तर सौरभ सोरटे चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतो. टेनिस क्रिकेट बॉलमध्ये सोरठे आडनावाचा दबदबा राहिलाय. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील राजेश सोरटे सारखा एक खेळाडू आज कराड तालुक्यातील येवती गावचा हा सौरभ सोरटे लेदर क्रिकेटमध्ये आपलं नाव गाजवत असताना पाहायला मिळतो. जेव्हा संधी मिळते, जेव्हा आपल्या गावाचा नावाचा टॅग या खेळाडूच्या छातीवरती पाहायला मिळतो, तेव्हा हा खेळाडू आपल्या गावाच्या नावासाठी खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आणि इथे यस, नक्की पाहूया धाव कंप्लीट झाली की पंच इशारा काय? यस, एक धाव कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. टोटल 28 धाबा जिंकण्यासाठी 29 धाबांची गरज. टीम येळगाव 11 संघाला. चला, यानंतर होणारी मॅच विजयी संघामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. बुरबुशी 11 संघ आपण तयार राहायचा. पावसाळी क्रिकेट आहे, भिजावं लागेल तुम्हाला, कारण आज क्रिकेट खेळायचं असेल तर वारा, थंडी, ऊन याचा विचार करून चालणार नाही. आज गावाच्या नावासाठी क्रिकेट खेळायचं मैदानाच्या आतमध्ये. लहानपणी
घरातून जेव्हा आपण बाहेर क्रिकेट खेळण्यासाठी जायचो आणि पावसात भिजल्यानंतर जो क्रिकेटचा आनंद मिळायचा तो आज 30-35व्या वर्षी सुद्धा आनंद मिळतोय. पण तेव्हाचं क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट हे वेगळं होतं. तेव्हा पावसामध्ये जर तुम्ही भिजून क्रिकेट खेळत असाल तर घरचे क्रिकेट खेळल्यानंतर घरचे मारायचे. पण आता म्हणत असतील जा तुम्ही क्रिकेट खेळा, क्रिकेटचा आनंद घ्या आणि आपल्या गावाच्या नावासाठी बक्षीस जिंका, असे घरातील क्रिकेट प्रेमी सुद्धा तुम्हाला सांगत असतील. आपल्या गावाचं नाव मोठं करा आणि तेच सातत्याने अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. चला मॅच सुरू करूयात आपण लगेच. 29 धावांचा पाठलाग करायचा येळगाव संघ. इथे पाहायला गेलं तर यवती संघाने 28 धावसंख्या बनवली. प्रथम बॅटिंग करत असताना पावसाची सर आता इथे पाहायला गेलं तर कधी कधी समीकरण सुद्धा पाहावी लागतात. पाऊस येतो जातो, त्यानंतर पाहायला गेलं तर बॅटिंग नाणेफेकीचा निर्णय सुद्धा या क्षणी महत्वाचा ठरतो. कारण एकदा का पावसाच्या सरी आल्या की बॅटवरती येणारे बॉल सहजासहजी बॅटवरती येत नाही. कारण आपण एक मोठी स्पर्धा पाहिली, ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग पुण्यामध्ये पाहिली. त्या स्पर्धेमध्ये तर पाऊस नव्हता आणि पाऊस त्यानंतर पाहिलं गेलं तर अगदी विकेटवरती सातत्याने पाणी टाकलं जात होतं आणि त्यानंतर पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून संपन्न केल्या गेल्या. आता इथे 29 धाबांचा पाठलाग करायचा. इथे विकेटवरती पाणी टाकण्याची गरज नाही आहे, इतका पाऊस या मैदानावरती सकाळच्या 17 पासून पडत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळाला. प्रथम बॅटिंग करत असताना जर पाहायला गेलं तर पाऊस थोडासा अनुपस्थित होता. सेकंड बॅटिंग करत असताना जर पाहिलं गेलं तर येळगाव संघासाठी थोडीशी धोक्याची घंटा जरूर पाहावी लागेल, म्हणावी लागेल. कारण विकेटवरती थोडंसं एक्स्ट्रा पाणी जरूर पाहायला मिळतं. सलामीची जोडीचा विचार केला तर प्रशांत गोडसे स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल आणि नॉन स्ट्रायकर एंडला विचार केला तर अमोल आपल्याला बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती फिरकीचा जादूगार ज्याने आपल्या फिरकीने अनेक फलंदाजाला जखडून ठेवलं. आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये ज्याने अनेक बलाढ्य खेळाडूंना बाद केलं असा सौरभ सोरटे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल पहिल्या षटकामध्ये. नेहमीच आपण पॉवर प्ले स्पेशालिस्ट म्हणून या खेळाडूकडे पाहिलं टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामध्ये आणि आता रबर बॉल क्रिकेटच्या हंगामध्ये सौरभ सोरटेच्या खांद्यावरती पहिल्या षटकामध्ये जबाबदारी दिली. पंचांचा ग्रीन सिग्नल पाहायला मिळाला. मॅचला सुरुवात होती. लढत पाहतोय प्रशांत वर्सेस सौरभ. पहिला बॉल हो 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 काय फटका. सर्वात पहा सन्मान दिला. चांगल्या चेंडूला सन्मान देणं करतं या खेळाडूचं वैशिष्ट्य आहे. मोठ्या स्पर्धेमध्ये का फलंदाजाच्या यादीमध्ये या खेळाडूचं नाव अग्रनामांकित घेतलं जातं याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. पहिला बॉल पुन्हा एकदा पहा. अगदी योग्य डब्बा. पाऊस पडल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये काय घडतं ते आता पाहायला मिळेल. कारण पहिल्या इनिंग मध्ये पाऊस नव्हता, दुसऱ्या इनिंग मध्ये पावसाची बरसात पाहायला मिळाली. पण धाबाची बरसात पाहायला मिळेल का? 29 धाबांचा पाठलाग करायचा. यशस्वीरित्या पाठलाग होईल का येळगाव टीमच्या माध्यमातून? पहिल्या 2 बॉलचा विचार केला तर बॅक टू बॅक 2 डॉट आलेत. आता प्रशांत स्ट्रायकरला पुन्हा एकदा सज्ज पाहायला मिळेल. आत्मविश्वास, लढत, थोडासा खाली राहिलेला बॉल. अगदी पाहायला गेलं तर नजर बॉलवरची आता इथे बसत नाही. या बॉल थोडासा अगदी पाहायला गेलं तर अडथळा जरूर पावसाचा पाहायला मिळतो. 3 बॉल डॉट आलेत. महत्वपूर्ण षटक सौरभ सोरटे आता तो आणि प्रशांत गोडसेला जकडून ठेवलं. हो 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 पूल करण्याचा प्रयत्न होता. पाहू शकता व्हेरिएशन्स पाहायला गोलंदाजाकडे. एखादा गुड यस एकच धाव मिळते. इथे पाहायला गेलं तर 22च्या माध्यमातून एक धाव मिळेल जरूर. एका धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धाबांचा अकाउंट ओपन झालाय. 4 बॉलचा खेळ जवळपास समाप्त झाला. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या षटकामध्ये. पूल केला. इथे पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि बॉल निघून चाललाय. सीमारेषेच्या बाहेर आलाय प्रशांतच्या बॅट मधून. पूलचा पॉवरफुल स्ट्रोक. 6 धाबा षटकार. व्हाट अ स्ट्रोक. ईट का जवाब पत्थर से हम भी कुछ कम नहीं या मैदानाच्या आतमध्ये सांगत असताना प्रशांत अगदी बॉलला दिशा दिली. ताकदीचा वापर नव्हता. परफेक्ट टायमिंग पाहायला मिळाला बॉलला 6 धाब्यांसाठी. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल पाठवला. किती धाबा मिळतील या बॉलवरती पाहावं लागेल. 4 सिंगल की पुन्हा 2 धाबा जरूर चर्चा केली जाते. 1 धाव मिळते, 2 धाबा मिळतात का किती धाबा मिळतात या बॉलवरती पाहावं लागेल. थोडीशी चर्चा होईल पंचांमध्ये.
जर धाबांचा विचार केला तर या बॉलच्या आधी धाबा पाहिला तर 7 धाबा होते. या बॉलवरती किती धाबा मिळाले तर जरूर पाहावं लागेल. 1 2 की 4 धाबा. पंचांचा निर्णय फायनल असेल. पंचांशी कोणी आर्ग्युमेंट करायची नाहीये, विनंती आहे प्लीज. योग्य तो निर्णय पंच आपल्यापर्यंत पोहोचवतील. आपण नेहमीच पाहत आलो पंचांना खरं तर क्रिकेटमध्ये देव मानलं जातं. आज सचिन तेंडुलकर अगदी क्रिकेटचा गॉड, या व्यक्तीने जर पंचांचे निर्णय मान्य केले नसते तर जवळपास 3-4 वर्षाआधीच सचिन तेंडुलकर सरांचे 100 शतक कंप्लीट झाले असते. कारण जवळपास 90च्या धावसंख्येवरती जवळपास 18 ते 19 वेळा बाद झाले होते. आपण पाहायला गेलं तर इथे पाहायला गेलं तर पंचांचा निर्णय काय येतोय आपण जरूर पाहूयात. योग्य तो निर्णय पंच जरूर आपल्यापर्यंत कळवतील. पंच दोघांमध्ये चर्चा करा आणि योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज, विनंती आहे. सर पंच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. येस 4 धाबा आहेत. टोटल 11 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेत. अप्रतिम फटका पाहायला मिळाला प्रशांत गोडशेच्या माध्यमातून. पहिल्या 4 बॉलवरती शांत पाहायला मिळाला आणि त्यानंतर अशांत हा प्रशांत पाहायला मिळाला. काय बॅटिंग केली या खेळाडूने. पाठीमागला 2 बॉलचा विचार केला तर एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला ऑन साईडला पाहायला मिळालेत. आता पाहायला स्ट्रायकर एंडला पाहायला लागलं तर अमोल स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी 12 बॉल. त्याचबरोबर आपण पाहतो ही स्पर्धा ओमसाई MTC लाईव्ह टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. रबर बॉल क्रिकेटचा हंगाम सातत्याने या विभागामध्ये. पुन्हा चांगला स्ट्रोक. इथे एकच धाव आपल्याला जरूर पाहायला मिळते. बारा धाबा धावफलकावरती. 11 बॉल 17 धावांची अजूनही गरज. गोलंदाजी मार्कवरती विनोद गोलंदाजी करतोय. स्ट्रायकर हेडला अमोल पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक पुल केला. इथे क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक बीट होईल. बॉल निघून चालला. क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना सीमारेषेच्या बाहेर एक टप्पा. बॉल गाठतोय बाउंड्री आणि मिळतील धाबा 4. येतो चौकार. वेगवान बॉल होता. पडल्यानंतर पाहायला गेलं तर बॉलने दिशा बदलली. फलंदाजाला इथे क्षेत्ररक्षकाला बीट केलं. 4 धावेने धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. टोटल 16 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेत. टोटल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली 16. जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची गरज. बॉलचा विचार केला तर बॉल बाकी असतील ते म्हणजे 10 बॉल 13 धावा. प्रशांत गोडशे जवळपास पाहायला गेलं तर पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न होता. इथे मिस्टाइम स्ट्रोक आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पडल्यानंतर येणारा वेगवान बॉल. त्यानंतर बॅटचा असलेला कमी स्विंग इथे आपल्याला पाहायला गेलं तर थोडंसं कर्दनकाढ असताना फलंदाजाला पाहायला मिळतो. एकच धाव मिळते गोशांकीच्या माध्यमातून. टोटल धावसंख्या झाली 17. अजूनही जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. यानंतर होणारी मॅच एका बाजूला बुरबुश 11 संघ, दुसऱ्या बाजूला या सामन्यातील विजयी संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. व्हाईट बॉलचा कॉल प्लस गोशांकीची 1. टोटल 2 धाबा धावफलकावरती ऍड होतील. सकाळच्या सत्रापासून आपल्यासोबत पंच जोडलेले आहेत. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. अनेक खेळाडूंचं आगमन या मैदानावरती सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळते. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. रबर बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये पुन्हा एकदा पहा पूल करण्याचा प्रयत्न होता. इथे वेगवान बॉल शरीरावरती आदळतोय. एकच धाव मिळते. संदेश बॉल पर्यंत पोहोचतो. त्याने बॉल ची फेकी केली आहे. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. बायच्या स्वरूपामध्ये एका धावेने धावफलक पुढे 20 या धावसंख्येवरती पाहायला मिळेल. जिंकण्यासाठी गरज 9 धाबांची गरज. बॉल बाकी असतील ती म्हणजेच
8 बॉल 9 धाबांची गरज. योग्य टप्प्यावरची गोलंदाजी करावी लागेल यवती संघाला ही मॅच जिंकण्यासाठी. समोर प्रशांत गोडशे सारखा आक्रमक विस्फोटक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. क्लासिकल बॅटिंग साठी या खेळाडूला ओळखलं जातं. पुन्हा एकदा विनोद च्या माध्यमातून अप्रतिम बॉल हाताळला. डॉट बॉलची संख्या आपल्याला जरूर पाहायला मिळाली. 7 बॉल जिंकण्यासाठी 9 धाबांची गरज आहे. 20 धाबा धावफलकावरती आहेत. एक महत्वपूर्ण शेवटचा बॉल विनोदच्या माध्यमातून हाताला जाईल. 7 बॉल 9 धाबांची गरज असताना पुन्हा एकदा गोलंदाजीच्या रनवेवरती आपल्याला विनोद सज्ज आपल्याला पाहायला मिळतो. महत्वपूर्ण बॉल फुल टॉस खरा बॉल आहे. पाहावं लागेल. यस आणि पंचांनी इथं कळवलं इट्स बीमर बॉल. नो बॉलचा कॉल आणि 2 धाबा मिळतील बॉलवरती. 9+1 इथे फ्री हिटचा बॉल. एक्स्ट्रा उसळी पाहायला मिळाली. एक्स्ट्रा हाईट पाहायला मिळाली या बॉलवरती आणि पंचांनी लगेच ओळखला आणि दंडित केला. नो बॉलचा कॉल पाहायला मिळेल. फ्री हिटचा बॉल. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. बोनस चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. ग्रीप पाहायला मिळाली नाही. चांगला बॉल टाकला. इथे आउटस्विंग पाहायला जरूर पाहायला मिळतो. त्यानंतर पाहिलं गेलं तर षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 6 बॉल जिंकण्यासाठी 7 धाबांची गरज. कोणता गोलंदाज वापरला जाईल यवती 11 टीमच्या माध्यमातून. 6 बॉल 7 धाबांची गरज असताना क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. क्रिकेट इज गेम ऑफ जेंटलमॅन. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आपण नेहमीच म्हणत आलोय क्रिकेटच्या खेळामध्ये खेळ आणि वेळ बदलायला जास्तीचा वेळ लागत नाही. आता 6 बॉल 7 धाबांची गरज आहे आणि स्ट्रायकर एंडला प्रशांत घोडशे पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती यवती गावचा विपुल आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल 7 धाबांची गरज असताना समोर एक विस्फोटक फलंदाज आणि विस्फोटक फलंदाजासमोर विपुलच्या माध्यमातून कशी गोलंदाजी केली जाईल. 1-2 डॉट आले तर मॅच मध्ये इथे नो बॉलचा कॉल प्लस अतिरिक्त 1 टोटल 2 धाबा धावफलकावरती. 6 बॉल 5 धाबांची गरज आपल्याला जरूर पाहायला मिळेल. हो 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 पहा कमी गतीने टाकलेला बॉल. हेलिकॉप्टर फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे पाहिलं गेलं तर बॉलला लवकर रीड करता आलेलं नाही. प्रशांतला वाटलं होतं थोडासा वेगवान बॉल येईल पण कमी गतीने टाकलेला बॉल अगदी बॅट आणि बॉलच्या मध्ये सोशल डिस्टन्स मेंटेन करत असताना पाहायला मिळतोय. फुल टॉस मॅच विनिंग षटकार येईल का आणि यस पाहूयात निर्णय काय येतोय पंचांचा. नो बॉलचा कॉल आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव कंप्लीट होईल का. इथे पाहिलं गेलं तर 2 धाबा कंप्लीट झालेत. पुन्हा एकदा घोषांकीच्या माध्यमातून +1 धाव मिळेल का. येस 3 धाबा टोटल प्लस नो 1. 2 धावून 1 घोषांकी 4 धावा मिळतील या बॉलवरती. 2 धावून 1 नोची आणि 1 घोषांकीची अशा टोटल 4 धावा मग या 4 मध्ये ऍड केल्या जातील. येस 4 धाबा टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. 28 एका धाब्यांची गरज. चला टॉस साठी यायचं लगेच. बुरबुशी 11 संघाचे कॅप्टन्स त्याचबरोबर चला टॉस करूयात लगेच आपण. दुसऱ्या फेरीची मॅच क्रमांक 1 जळगाव विरुद्ध बुरबुशी 11 संघाच्या दरम्यान टॉस केला जातोय. टेल असा कॉल आहे आणि टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच बुरबुशी 11 संघाने. निर्णय लगेच आमच्यापर्यंत पोहोचवायचा. यस बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलंय इथे येळगाव टीमला प्रथमतः क्षेत्ररक्षणासाठी. इथे मॅच विनिंग चौक धाव. यस आणि येळगाव संघ पुढल्या फेरीमध्ये प्रवेश करत असताना पाहायला मिळतो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच